नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि बरेचशा जणांना ही सेटिंग माहिती सुद्धा असेल आणि बरेचशा जणांना ही सेटिंग माहिती सुद्धा नसेल, तरी पण तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जसे की समजा तुम्हाला जसं व्हॉट्सअपला कालचा कसा मी व्हिडिओ अपलोड केला, व्हॉट्सअपवर तुम्ही ऑनलाईन असून सुद्धा कोणाला सुद्धा समजणार नाही की तुम्ही ऑनलाईन आहात का नाही। अशाच पद्धतीने इंस्टाग्रामवर जेव्हा केव्हा तुम्ही इंस्टाग्राम ओपन करशील त्यावेळी समोरच्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन आहात का नाही, म्हणजे ऍक्टिव्ह आहात का नाही हे समोरच्या व्यक्तीला समजणार नाही। फक्त तुम्हाला एक सेटिंग ऑन करायचं आहे, ते सेटिंग ऑन केल्याने समोरच्या व्यक्तीला कधी सुद्धा समजणार, किती पण तुम्ही दिवस न रात्र जर इंस्टाग्राम जरी चालवलं तर समोरच्या व्यक्तीला कळणार नाही की तुम्ही इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहात का नाही। हे सेटिंग कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। आजचा व्हिडिओ एकदम लहान झाला आणि थोडंसं समजून घ्या, लाईट नसल्यामुळे थोडंसं ब्लर होऊ शकतो आपला व्हिडिओ। तर तुम्हाला सांगतो एकच सेटिंग जे तुम्हाला करायचं आहे, तुमच्या जी की इंस्टाग्राम मध्ये सेटिंग आहे, कुठली थर्ड पार्टीनं ऍप्लिकेशन डाउनलोड करता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवाय ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर आजचा व्हिडिओ एकदम लहान झाला आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ वॉच करा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, इंस्टाग्राम असेल ते ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर ते मेसेजमध्ये जावा आणि मेसेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ॲक्टिव्ह दिसत असेल, बघू शकता जो की समोरचा व्यक्ती ऑनलाईन आहे का नाही अशा पद्धतीने समजतं। जे की कुणाच्याही तुम्ही प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्टिव्हचा एक ऑप्शन भेटतं, बघू शकता ॲक्टिव्हचा आहे, तर समजायचं की समोरचा व्यक्ती ऑनलाईन आहे अशा पद्धतीने। ओके, जसं की मी दुसरं पण माझं एक अकाउंट असेल ते मी इथून ओपन करतो आणि तुम्हाला सांगतो, जसं की समजा मी माझं एक अकाउंट असेल ती मी ओपन करून घेतो आणि त्या मेसेजमध्ये मी इथे गेल्यानंतर जो व्यक्ती ऑनलाईन आहे का नाही इथे समजतं, जसं की मी या अकाउंटमध्ये गेल्यानंतर ॲक्टिव्ह दिसत असेल, बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे समजायचं की तो व्यक्ती ऑनलाईन आहे। जसं की ह्या आपण जाऊ, बघू शकता ॲक्टिव्ह नाव इथे दिसत असेल, बघू शकता ॲक्टिव्ह नाव तुम्हाला इथे वर दिसत असेल, म्हणजे मी आता ऑनलाईन आहे। समोरच्या व्यक्तीला समजणार आहे की मी इंस्टाग्रामवर आता ऑनलाईन आहे ॲक्टिव्ह नाव असल्यामुळे। ओके, तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले सांगतो, हाईड कशा पद्धतीतून करायचं ॲक्टिव्ह नाव ते सांगतो। तुम्हाला प्रोफाईलवरती क्लिक करायचं, प्रोफाईलवर त्यावर इथे कॉर्नरवर थ्री लाईन्स आहे त्यावर क्लिक करून घ्यायचा। थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग जर इंटरनेट फास्ट असेल तर लगेच ओपन होऊन जाईल। त्यानंतर खालीकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली गेल्यानंतर बघू मेसेजिंग अँड स्टोरीचा रिप्लायचा इथे ऑप्शन भेटेल, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा नवीन काहीसा तुम्हाला इंटरफेस येईल। तर तुम्हाला इथे काय करायचं सगळ्यात पहिले तर इथे एक आपल्याला ऑप्शन भेटतो, इथे बघू शकता ऑनलाईनचा युअर्स ऑनलाईन सी युअर्स ऑनलाईनचं कॅन युअर्स ऑनलाईन अशा पद्धतीचा एक ऑप्शन भेटतो, तुम्हाला दिसत असेल तेव्हा तुम्हाला तिथं ऑप्शन आहे आणि त्याखाली शो ॲक्टिव्हिटी स्टेटस लिहायचं, व्हॉट इज सीन इन मेसेज अशा पद्धतीतून तुम्हाला इथं ऑप्शन भेटत आहे, बघू शकता इथं नोबडी ह्या अशा पद्धती ऑप्शन्स भेटून जातील। शो ॲक्टिव्हिटी स्टेटसचा सुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन्स आहे। तर आपल्याला इथे कुठं क्लिक करायचं सगळ्यात पहिले समजून घ्या, शो ॲक्टिव्हिटी स्टेटसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि हे जर तुमचं ऑन असेल तर ह्याला फक्त तुम्हाला ऑफ करून घ्यायचं आहे। ऑन असेल तर तुम्ही समोरच्याला कळणार आहे तुम्ही जी की इंस्टाग्रामवर ऑनलाईन आहात का नाही। जर हा ऑफ केला तर लाईफमध्ये कधीसुद्धा जोपर्यंत तुम्ही हे सेटिंग ऑन करत नाही तोपर्यंत समोरच्याला कळणार सुद्धा नाही तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन आहात का नाही। अशा पद्धतीतून तुम्ही इंस्टाग्रामचं जे की शो ॲक्टिव्हिटी जे काही आपलं असतं ते तुम्ही हाईड करू शकता, समोरच्या व्यक्तीला समजणार सुद्धा नाही की तुम्ही इंस्टाग्राममध्ये ऑनलाईन आहात का नाही। हेच एक सेटिंग फक्त तुम्हाला करून घ्यायचं आहे। हे ऑन असेल तर याला फक्त ऑफ करून घ्या, एकदम सिम्पल आहे आणि इझिली तुम्ही या स्टेप फॉलो करून तुमच्या इंस्टाग्राममध्ये अप्लाय केला तर लाईफमध्ये कधीसुद्धा समोरच्या व्यक्तीला कळणार नाही तुम्ही इंस्टाग्राममध्ये ऑनलाईन आहात का नाही। हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।